आळवं घेतलेली काही म्हणायची नसतं ना आळवं हे काय असतं दाखव हा आणि इथे कवळीची भाजी होती पहिली पावसाळी भाजी तर इथे हे आळवं घेतलेले बघू शकता असे तर ना हे खूप विकायला आलेले बघू शकता असे तर हे ना पावसाळ्याच्या आधीच येतं म्हणजे काय असं हे फळ तर आता आम्ही पुढे भाज्या घेऊन पुढे आलो आणि इथे वरती डोंगरावर आलेलो आहे जेवण्यासाठी तुम्हाला गाडी दाखवते तिथून खाली चालत आलो थोडा पण आणलाय मस्त आंबा भडंग काय आहे ना तो पण आणला असंच खायला चला विहान तर एवढ्या मस्त भाज्या आणलेल्या लहान भाज्या फळं पण मस्त मिळालेली आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज चाललो आम्ही असंच फिरण्यासाठी चाललोय तिकडे त्र्यंबककडे हां जा थोड्या वेळ लगेच निघायचं आपल्याला चला बोलते नंतर तर इथे मस्त डबा घेतलेला आहे आणि मस्त ना कुठेतरी आता खाणार आणि मुलांचे क्रिकेटचं पण सामान घेतलेले बॅट बॉल वगैरे तर इथे मी तुम्ही बघत असाल भाज्या खूप आलेल्या आहे रानभाज्या जंगली भाज्या तर ही आहे कवळीची भाजी तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना नाशिकला पण भेटते आणि सगळ्या शहरामध्ये भेटते आता कवळीची भाजी त्याला म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे मी 2 जुड्या घेतलेल्या एक जुडी ती 20 रुपयाला म्हणत होती म्हटलं 30 रुपयाला दे 2 जुड्या छोट्याच होत्या म्हणून तर तिने लगेच देऊन टाकल्या तर मी इथे 2 जुड्या घेतलेल्या आहे आणि खूपच फ्रेश भाज्या आहे बघू शकता आणि खाल्ल्या पाहिजे ह्या भाज्या कारण खूप ऑर्गॅनिक आणि डोंगरावर उगलेल्या असतात आणि एकदम चांगल्या असं मिनरल
मिनरल्स आणि कॅल्शियम जास्त असेल याच्यामध्ये. तर नक्की खा, म्हणजे एकदम चांगलं. म्हणजे आम्ही वर्षातून खातोच ह्या भाज्या एकदा तरी. तर दरवर्षी म्हणजे मी 5 वर्षापासून ह्या भाज्या खाते. तर मी घेतलेली भाजी तिच्याकडून. आता अजून पुढे बघते. तर चला आता बघू अजून काय काय. आंबे तर भरपूर आहे, कवळीच्या भाज्या आहे, काय म्हणतात आपली अजून म्हणजे करवंद वगैरे सगळंच आहे. तर बघू शकता, चला तुम्हाला दाखवते. घेऊ का? हे 2 घेतले 30ला 2 घेतले. बोलवत होतं ते काहीतरी घेऊन टाकते ना, हे लागते. हे बघ ती आणि हे आहे का? छोटे छोटे भाज्या होत्यात ना बरोबर. 15 द्या. नाही 30ला नाही. फक्त नारळ छान आहे. द्या एक वाटा. हा कोणता घेऊ? चमकच्या व्यवस्थित आळव घेतलेली. काही म्हणायची नसतं ना, आळव हे काय असतं. दाखव. हा, आणि इथे कवळीची भाजी होती, पहिली पावसाळी भाजी. ते दाखव. ही ना चाईचं, आणि चाईचा वेल आहे हा. आंबे घ्यायचे असा असतो, जी चाईची भाजी खातो ना त्याचा वेल आहे हा. काय नाही, पॅक करू नका, लगेच संपले जातील आमच्याकडून. हे 70 रुपये पावशेर आहे. 50 20 40 द्या. 20 किती 10 रुपये द्या. पावशेर दे. 40 चला. जांभळ पण मस्त, जांभळ पण आहे. देऊ का ताई जांभूळ? आंबे घेतली. आले आंबे. हा, शेवळ्याची भाजी. अरे सोबत एक पाला येतो ना, पाला ते आणलं असतं तर घेतलं असतं आम्ही. आंबट वस्तू टाकली काय? पहिली शेवळ्याची भाजी आहे. त्याच्यासोबत ना पानं लागतं, आंबट पानं लागतं. थांबा ना, त्याला थांबा. कुठे आहे का? हा, कोण? आम्ही गाडी ठेवून देतो. लवकर या. फोटो. तर इथे हे आळवं घेतलेले बघू शकता असे. तर ना हे खूप विकायला आलेले बघू शकता असे. तर हे ना पावसाळ्याच्या आधीच येतात, म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर येतात. तर इतके छान लागतात बघू शकता. मी फोडून दाखवते असे. तर सेम ना असं आंबट आमसूल कसं लागतं जसं आमसूल लागतं तसं लोक पण भरपूर घ्यायला येतात. इतकं भारी लागतं ना. तर इकडेच भेटतं, नाशिकला पण येतात आता. आणि तुम्ही ड्राय पण करू शकता. हे खूप भारी लागतं. नाही का? ऐकर म्हणा 2-3 काकडा ते नसेल का जाऊ दे, नाही जाऊ दे. आणलाय का नाही? पण आम्ही येतो ना इकडून, येऊन पण घेतो ना. कोणतं पिकलेले म्हणजे काय असं हे फळ? खायचं राहतं मधलं खायचं. कितीला आहे आता? हे पिकलेले आहे का? ते पिकलेले? 50ला. हा, हे पिकलेलं वाटतं. हे कितीला? 50ला वाटा म्हणतात. एवढं हे कच्चे ना तेवढं. वाजतो. मी पहिल्यांदाच बघितलं फर्स्ट टाइम. हे घेऊ शेवळ 100ला. मोठी जोडी आहे ती. आणि हे तिकडे तर 20लाच होतो. ना किती महाग.
400 वडापाव आम्ही नेहमी घेतो, दरवर्षी येतो. ते फळं घ्यायचे का मग? याला घ्यायची असेल तर याला नाही घेतले ते पण. कुंभा हे भारी आहे फळ पण. हे पिकतील का? पिकलेल ना, पिकेला आहेत ते. हे पिकेल. ते पण पिकेला आहेत, ते पण पिकेला आहेत. 40 ला द्या ते. 50 40 बरोबर आहे ना. अरे बरं द्या 10 रुपयाचं काय पाहतो. चाल दे मी मग काय नसतं हुंब असे फळं घेतलेले. ते जंगलातलेच आहे का फळं हे? झाड राहतं, मोठं झाड राहतं. असं उंच झाड राहतं ना, चढायला माग. तिचा आतलाच खायचा का टाकायची बी काढून टाकायची का? बिया काढायची आणि ते साल साल नाही पण खायचं. काढायचं असं. हा, साल पण टाकून द्यायचं. आईंना माहिती असेल ना हे. देता का विकत? द्या ना. तिकडे किती राहते? तर ही हुंब नावाचे फळं घेतलेले आहे. तर जंगलातलेच आहे, मोठं झाड असतं. तर त्यांनी खायचं, ते खाऊन दाखवलं त्यांनी. मग मी पण तसंच खाऊन दाखवते तुम्हाला. तर अशी बी निघते बघू शकता. असं गर निघतो आणि बी आहे ना चघळून अशा बिया निघतात आणि फक्त गर खायचा त्याचा. आणि साल नाही खायचं. मस्त लागतं. तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खाल्लं आणि पहिल्यांदाच बघितलं हे फळ इथे. तर खूप छान आहे, गोड आहे मस्त. आणि बिया अशा 3 निघतात बिया. चला तर आता आम्ही पुढे भाज्या घेऊन पुढे आलो आणि इथे वरती डोंगरावर आलेलो आहे जेवण्यासाठी. तर तुम्हाला गाडी दाखवते. तिथून खाली चालत आलो. आता तिथे गाडी आहे उभी, तिथून चालत वरती आलो. आणि असं खालचा एरिया आहे पूर्ण. बघू शकता हे डोंगर कशी दिसत आहे. तर तिथून चालत आलो असं. तर आता कुठे बसणार आहे आम्ही तुम्हाला दाखवते ना. असं डोंगर आहे सगळं बघू शकता. तर इथे आहे ना मोठा असं दगड आहे काठाला आणि तिथे बसणार त्याच्यावर. आणि खाली पूर्ण असं दरीसारखं आहे, तिकडे खाली रस्ता आहे. तर इथे बॅग ठेवलेली आहे आणि इथे बसणार आम्ही. याच्यात नका जाऊ, याच्यात नका जाऊ. इकडून विहान कुठे गेला? विहान काय करतोय? बाहेरून विहान. तर इथे मस्त बसलोय. आता इथे बसतो आणि मस्त डब्बा खाणार. आणि सिंपल केलेली मेथीची भाजी पोळीच केलेली आहे त्याला. आणि इथे चिवडा पण आणलाय मस्त. आंबा भडंग काय आहे ना, तो पण आणला असंच खायला. चला अळवं, पोळी, मेथीची भाजी, मस्त चिवडा आणि मस्त इथे मिरच्या पण तळलेल्या मिरच्या, चटणी. वाव. चला आता मस्त तुम्हाला दाखवलं मी काय काय आणलेलं आहे. सिंपल जेवण मस्त. आता इथे बसून खाणार. सिंपल साधं सुद्धा इतकं भारी लागतं ना अशा वातावरणात आणि अशा ठिकाणी बसून. तर मस्त वाटतं एकदम. चला आता आम्ही जेवण करतो आणि मग बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आमचं आणि आता ना आवरून घेते सगळं. आणि सगळं काही कचरा वगैरे सगळं उचलून घेतलेलं आहे आम्ही. तर मस्त वाटतं आणि इतकं छान जेवण गेलं. घरी एकच पोळी खाल्लं, तसं इथे 2-2.5 पोळ्या खाऊन जातं. तर मस्त जेवण केलं. बियांनी पण जेवण केलं आणि मस्त झालेलं आहे. तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर दाखवतेच थोड्या वेळाने. चला बोलते नंतर. तर इथे वैभव चालले घेऊन मुलांना. मी आता मागचं बघते, तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही इथे खाली उतरतोय आणि तुम्हाला ना मोहाचं झाड दाखवते मी. जी मी मोहाच्या फळांची भाजी केली होती ना त्याचं झाड. बियांनी त्याला क्रिस्टल गोळा केली ना खूप. का रे? 1 लिटर शार्क आहे. शार्क आहे. आणि पर्पल कलर. तर तुम्हाला मोहाचं झाड दाखवते. तर हे मोहाचं झाड बघू शकता, मोठं मोहाचं झाड. आणि खाली मोहाचे फळं पण पडलेले ते सुद्धा दाखवते. बी ते उगलेले पाव बी. मासे चुकतात आणि मग झाडं उगतात इकडे तिकडे. तर ही मोहाची बी
भरपूर बिया पडलेल्या आहे म्हणजे फळ फळांच्या. ते पिकलेली फळं खातात ना हे, मग इथे फळं पडलेले मोहाची. हे बघू शकता हे. तर हे मोहाचे फळं कच्चे असताना तर भाजी करतात, पिकलेली सुद्धा खातात. पिकलेली खातात बरं का, गोड लागतात हे. हे बघ इथे, बापरे खूप आहे ना फळं पडलेले. नाही तर आम्ही 20 रुपयाला वाटा आणला होता का ना. 2-3 झाड खूप फळे वरती. बापरे हे पडलेले हो, हे खाल्लेले बरं का मुलांनी. हे एवढे बिया, सगळ्या बिया पडलेल्या आहे बघू शकता इथे मोहाचे. अशी मोहाचे फळ, त्याची लगेच नवीन झाड तयार होता इथे बियांचे. तर मस्त पिकनिक झाली, जेवण झालं छानपैकी. खूप छान ठिकाणी वरती बसलो होतो एकदम आम्ही. चला आता भाज्या पण मस्त घेतल्या, कवळीची भाजी, रानभाजी आणि आळवं घेतले होते, ते तर खाल्ले पण 2च उरले. आणि ते वेगळे फळं काय उंब काय तरी ते घेतलेलं आहे. तर त्या मावशींना खायला लावलं, नंतर आम्ही खाल्लं. म्हटलं खाऊन दाखवा, आणि मग आम्ही पण खाल्लं. इतकं गोड, इतकं भारी लागतं. तर तुम्हाला माहिती आहे का ते फळ, नक्की मला कमेंट करून सांगा. चला कवळीची भाजी, बापरे आताच निघते ना कवळीची भाजी, नंतर काही मोठी वाढून जाते. तुम्ही बाबांकडून घेतली ही भाजी. कसली भाजी बाबा? मोक्याची ना. तर इथे मी ना भाज्या घेते. तर इथे खूप छान त्या बाबांकडे भाजी होती, मोक्याची भाजी. तर मी प्रत्येक भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच. मी तसं ना भाजी घेताना त्यांना विचारून घेते की ही कशी भाजी करायची, कोणत्या पद्धतीने करायची. बाकीच्या तर भाज्या मला माहिती कशा करायच्या, पण बाकीच्या ज्या नवीन येतात ना त्यांना माहिती नसतात, तर मी विचारून घेते. तर इथे मी भाजी घेऊन झालेली आहे माझ्या. आणि भरपूर लोक घेतात, असं नाही की कोणी घेत नाही, सगळेच घेतात रानभाज्या. आणि सगळ्यांना माहिती आहे आता तर सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल. तर कारण आता शहरात पण भाज्या येतात आणि शहरात असे एक्झिबिशन भरतात रानभाज्यांचे. आणि म्हणजे भरपूर जणांना माहिती झालंय आता रानभाज्या कोणकोणत्या कशा केल्या जातात, किंवा काय त्याचं महत्व आहे, किंवा म्हणजे कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे वगैरे, असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना माहिती आहे आता आजकाल. तर तसंच आम्ही पण दरवर्षी भाज्या खातो आणि खूप पौष्टिक असतात आणि आयुर्वेदिक असतात भाज्या ह्या रानभाज्या. तर बिना खताच्या वगैरे त्या जंगलात उगलेल्या असतात मस्त. तर तेच मी दरवर्षी घेते आणि दरवर्षी आम्ही भाज्या ह्या खातो. आणि एवढं लांबून तरी येतो आम्ही ह्या भाज्या घेण्यासाठी नाशिकमधून. तर तुम्ही पण या, आता खूप भाज्या सुरू झालेल्या आहे, रोज बसतात हे लोक. आणि तुम्हाला ह्या भाज्या भेटू शकतात. आणि फिरणं पण होतं, मुलांचं पिकनिक टाईप पण होऊन जातं. जेवण पण मस्त डबा करून आणायचं आणि छान मस्त एका झाडाखाली बसायचं जेवणाला. आणि जेवण केलं की ह्या भाज्या पण विकत घेऊन मस्त जायचं. इतकं छान वाटतं ना. आणि घरी जाऊन मस्त पॅक करून ठेवायच्या पिशवीमध्ये आणि मस्त एक भाज्या करायच्या. खूप छान लागतात भाकरीसोबत, बाजरीच्या नागलीच्या भाकरीसोबत खूपच छान लागतात. तर इथे माझी भाजी झालेली घेऊन मोक्याची. तर चला आता बोलते तुमच्याशी. चला मस्त भाजी घेऊन झालेली आहे, मोक्याची भाजी. तर नवीनच आहे, मस्त कांदा टाकून वगैरे करायची.
गजानन महाराजचं इथे आहे शेगाव. इकडे चाललोय आपण नाशिकच्या रस्त्याला. आता इतक्यात घरी आलो आणि आता इथे दूध पण तापत ठेवलेलं आहे. चहा ठेवणार आणि मी भाज्या आणल्या ना त्या दाखवते तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आहेत. आपल्या रान भाज्या आणल्या त्या. याच्यात काढते. अगर आपके देखिए पहला एक टर्म में समझ कर कि अगर आपके घर से या आपके खेत में से कोई बहुमूल्य चीज सोना हीरा तर पहिली ही भाजी काढलेली आहे मोखा. तर ह्या भाजीचं नाव आहे मोखा. तर ही कशी करायची मी रेसिपी शेअर करेलच तुमच्या सोबत. मी विचारलेली रेसिपी. आणि ही आहे चाईचा जो मोर खातो ना आपण, चाईचा मोर गणपतीच्या टाइमला, तर त्याच्याच वेलाची भाजी आहे ही. तर इतकी छान लागते ना कांदा टाकून. तर त्यात 2 जुड्या घेतलेल्या आहे मी. तर चाईच्या भाजीच्या 2 जुड्या घेतलेल्या आहेत. नंतर कवळीची भाजी घेतली. ही तर सगळ्यांना माहिती असेल, नाशिकमध्ये सगळे खात असतील, भेटते सुद्धा. तर सेम कांद्याची पात करतो ना तशीच करायची. तर ह्या मी 3 जुड्या घेतलेल्या आहेत. ही तर खूप फ्रेश मिळाली, बघू शकता एकदम फ्रेश मिळालेली आहे. तर आपल्या ह्या सगळ्या रानभाज्या आहेत 3 जुड्या. आणि मेन म्हणजे ते फळं मिळाले मस्त. उंब काहीतरी नाव बोलले ते असे, बघू शकता. तर तुम्हाला माहिती का हे फळ? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही खाल्ले असतील तर. मी तर फर्स्ट टाइम खाल्ले, इतके भारी लागले ना, खूप भारी. आणि ते आळवं होते ना ते खाऊन टाकले. 2 आहे वाटतं आहे गाडीमध्ये, तर ते पण मस्त होते गोड गोड. तर मस्त आहे, बघू शकता. नाही थंड पाणी. तर एवढ्या मस्त भाज्या आणलेल्या, रानभाज्या, फळं पण मस्त मिळालेली आहे. आणि इतक्या भाज्या आहे. तर तुम्हाला कशा वाटत नक्की सांगा. मस्त गेलो आणि घेतल्या. आता मी ह्या मस्त फ्रीज मध्ये ठेवून देणार. जेव्हा एक करेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतेच मी. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज तुम्हाला रानभाज्या दाखवल्या, मस्त थोडीशी छोटीशी पिकनिक केली, मस्त तुमच्यासोबत मी शेअर केला एवढा दिवसभराचं माझं पूर्ण. तर नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.